वादामुळे सैफ झोपेमधून उठला आणि त्याने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला। सैफ अली खानला पकडल्यानंतर चोरानं चाकूने वार केले। चाकू हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झालाय। लीलावती रुग्णालयामध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती आहे। अभिनेत्री करीना कपूरसह मुलगा तैमूर आणि जेह सुरक्षित असल्याची माहिती मिळते। मुंबई पोलिसांचं पथक सैफ अली खानच्या निवासस्थानी दाखल झालेलं आहे आणि त्यांच्याकडून अधिक तपास सुरू झालेला आहे। सैफ अली खानच्या वांद्र्यामधल्या घराबाहेरून रवी खरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रवी, सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत? वृषाली, अगदी बरोबर, सैफ अली खानवरती चाकूने हल्ला झालेला आहे। आपण सध्या त्याच्या या इमारतीच्या परिसरात आहोत। आपण पाहतो की हीच ती इमारत आहे। याच इमारतीवरती 12व्या मजल्यावरती सैफ अली खान आपल्या बायकोसोबत अर्थात करीना कपूरसोबत वास्तव्यास आहे। मात्र काल मध्यरात्री त्याच्या घरी एक चोरटे आले होते। मात्र त्या चोरट्यांमध्ये बचावासाठी जेव्हा चोरट्यांनी त्याच्यावरती हल्ला केलेला आहे, चाकूने हा हल्ला केलेला आहे। मात्र किरकोळ जखम सैफ अली खानला सध्या झालेली आहे। मात्र आपण पाहतो की हे त्याचं घर इमारत आहे। याच इमारतीच्या ठिकाणी आपण पाहतोय की सध्या मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मात्र फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी काही वेळापूर्वी आलेली आहे। मात्र पोलीस याचा तपास घेत आहे। आपण पाहतोय की पूर्ण घराच्या बाहेर सध्या पोलिसांचं 2 ते 3 पथक आलेले आहे व गुन्हे शाखेची टीम देखील या ठिकाणी सध्या आलेली आहे। मात्र जो हल्ला केलेला आहे हल्ला केलेला हा नेमका कोण आहे? हा चोरटा होता का हा याचा जो उद्देश आहे हा वेगळा होता? याचा देखील पोलीस सध्या तपास घेत आहे। मात्र सीसीटीव्ही देखील पोलिसांच्या आता सध्या हाती लागलेले आपण पाहतो की बघा हे दृश्यामध्ये जे दिसत आहे हे सगळे गुन्हे शाखेचं पथक आहे, हे देखील आलेले आहेत। व आपण पाहतो की ह्यांच्या हातात जे मोबाईल आहेत हे या सोसायटीमध्ये राहणारे जे वॉचमॅन आहेत, हे वॉचमॅनचे हे जे सगळे संपूर्ण मोबाईल आहेत हे देखील आता पोलिसांनी गुन्हे शाखेने हस्तगत केलेले आहेत। आपण पाहतोय की आपण पाहतोय की सध्या पोलिसांनी पूर्ण हातामध्ये जे दिसतात हे पूर्ण त्याच्या घरी जे काम करतात सैफ अली खानच्या घरी त्याच्या हातातले मोबाईल आहेत। आपण पाहतोय जे कामगार आहेत त्यांचे सगळे संपूर्ण मोबाईल आहेत, हे मोबाईल देखील आता पोलिसांनी सध्या हस्तगत केलेले आहे। हे गुन्हे शाखेची ही टीम आहे, ही टीम सध्या या ठिकाणी पोहोचलेली आहे। आपण पाहतोय की आज सैफ अली खानच्या घरी जे काम करणारे आहेत हेच कामगार आहेत। क्या हुआ था सर? मला माहिती क्या हुआ था? आपण पाहतो की हे 3 जण आहेत, त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे व ताब्यात घेतलेलं पोलीस सध्या त्यांना घेऊन जात आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता। मात्र क्या कहना चाहोगे भाई, क्या हुआ था? अरे बस हो गया। आपण पाहतोय अरे थांबा, अरे थांबा, अरे थांबा, अरे थांबा, अरे दादा थांबा, दादा काय झालं? काय झालं? 1 मिनिट बाबा। पोलिसांनी सध्या त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। मात्र पोलिसांची देखील आपण सर काय सांगाल? सर मोबाईल देखील आपण आपण पाहतोय की पोलिसांनी सध्या त्यांना ताब्यात घेतलेले आहे। त्यांचे मोबाईल असतील वृषाली, मोबाईल देखील त्यांचे ताब्यात घेतलेले आहे। हेच ते कर्मचारी आहेत, हेच ते कामगार आहेत, ते सध्या पोलीस त्यांना घेऊन जात आहे। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये सध्या त्यांना पोलीस घेऊन जात आहे। मात्र पोलीस सध्या आता तपास करत आहे। पोलिसांनी काही सीसीटीव्ही आहेत ते देखील आता हाती घेतलेले आहेत व कर्मचारी येतील त्यांना देखील सध्या ताब्यात घेतलेले आहे। वृषाली, नक्कीच रवी, अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल की या ठिकाणी काही वेळापूर्वी मुंबई पोलिसांचं पथक हे संपूर्ण तपासासाठी सैफ अली खानच्या घरामध्ये गेलेलं होतं। यावेळेला नोकरांचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि नोकरांना सुद्धा चौकशीसाठी पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे। लीलावती रुग्णालयामध्ये सध्या सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत। त्याच्यावर शस्त्रक्रिया जी आहे ती आता सध्या सुरू झालेली अशी माहिती मिळते। सैफच्या घरी काम करणाऱ्या तिघांना चौकशीसाठी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, सैफ अली खानवर चाकूने वार करण्यात आले। रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्याला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि आता त्याच्यावर शस्त्रक्रिया ही आता सुरू झालेली आहे। गुन्हे शाखेनं आता 3ही नोकरांचे मोबाईल जे आहेत ते जप्त केलेले आहेत आणि या तिघांना सुद्धा चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। 12व्या मजल्यावर सैफ अली खान जो आहे तो राहत होता। 12व्या मजल्यापर्यंत चोर कसा पोहोचला, घरामध्ये कसा शिरला, का नेमकं काय घडलं याची संपूर्ण माहिती जी आहे ती पोलिसांच्या तपासानंतरच समोर येऊ शकते। सैफच्या घरी काम करणाऱ्या तिघांना सध्या चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, गुन्हे शाखेनं तिघांचे सुद्धा मोबाईल जे आहेत ते सध्या जप्त केलेले आहेत। चोरीच्या उद्देशानेच चोर जो आहे तो सैफ अली खानच्या घरामध्ये घुसलेला होता की त्याचा आणखीन काही वेगळा उद्देश होता, या अनुषंगाने सुद्धा आता पोलिसांचा तपास जो आहे तो सुरू झालेला आहे। सैफ अली खानवर मध्यरात्री
चाकूनं हल्ला करण्यात आलेला आहे. चोरानं चाकूनं हल्ला केला. वांद्र्यामधल्या घराबाहेरचे अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. गुन्हे शाखेचं पथक काही वेळापूर्वी पोहोचलेलं होतं. आता सैफ अली खानच्या घरामध्ये काम करणाऱ्या 3 जणांना या पोलिसांनी गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलेले आहेत. त्यांचे मोबाईल सुद्धा त्यांनी हस्तगत केलेले आहेत, ताब्यात घेतलेले आहेत आणि आता सखोल चौकशी त्यांच्याकडून केली जाईल. या चोरानं सैफ अली खानवर ज्यावेळेला त्याच्यासोबत झटापट झाली, सैफ अली खानवर वार केले आणि त्यानंतर तो तिथून पळून गेला, फरार झालेला आहे. पोलिसाच्या मागावर आहेत, शोध घेतला जातोय. मात्र संपूर्ण प्रकार का आणि कशासाठी घडला या अनुषंगानं सुद्धा आता पोलिसांचा तपास जो आहे तो सुरू झालेला आहे. सैफ अली खानवर मध्यरात्री चाकूनं हल्ला केलेला आहे चोरानं. सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये सध्या शस्त्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. ज्यावेळेला हल्ला झाला त्यावेळेला सैफ अली खान सोबत त्याची पत्नी करीना खान आणि 2 मुलं सुद्धा होती. ते तिघही सुरक्षित आहेत अशी माहिती मिळतेय. सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. महत्वाची बातमी, अत्यंत धक्कादायक बातमी ही म्हणावी लागेल. वांद्र्यामधल्या एका इमारतीमध्ये 12व्या मजल्यावर सैफ अली खान राहतो. मात्र त्या ठिकाणी चोर कसा पोहोचला, मध्यरात्रीच्या सुमारास घरामध्ये कसा शिरला, या सर्वच अनुषंगाने आता पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. फक्त चोरीच्या उद्देशानं चोर जो आहे तो सैफ अली खानच्या घरामध्ये घुसला होता की त्याचा वेगळा काही उद्देश होता याची माहिती घेतली जाते. चाकू हल्ला केल्यानंतर चोर पळून गेलेला आहे. सैफच्या मणक्यावर वार झालेले आहेत आणि सैफला 2 खोलवर जखमा झालेल्या आहेत. चाकू हल्ल्यानंतर चोरानं त्या ठिकाणाहून पळ काढलेला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आता चोराचा शोध घेणं सुरू झालेला आहे. महत्वाची बातमी, सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळतेय. सैफच्या घरी काम करणाऱ्या तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे. गुन्हे शाखेनं तिघांचे सुद्धा मोबाईल जे आहेत ते जप्त केलेले आहेत. सैफच्या घरी काम करणाऱ्या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्या मणक्यावर त्याला दुखापत झालेली आहे, जखमा झालेल्या आहेत. काही जखमा या खोलवर आहेत अशी देखील माहिती मिळते आणि त्याच अनुषंगानं आता लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर शस्त्रक्रिया सुरू झालेली आहे. तपासाची चक्र जी आहे ते वेगानं आता फिरू लागलेली आहेत. गुन्हे शाखेनं आता सैफच्या घरी काम करणाऱ्या तिघांचेही मोबाईल जे आहेत ते हस्तगत केलेले आहेत. तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांचे मोबाईल सुद्धा ताब्यात घेतलेले आहेत. संपूर्ण अनुषंगानं चहूबाजूनं पोलिसांचा आणि गुन्हे शाखेचा तपास जो आहे तो सुरू झालेला आहे. काही वेळापूर्वीच मुंबई पोलिसांचं पथक जे आहे ते सैफच्या वांद्र्यामधल्या निवासस्थानी पोहोचलेलं होतं. लीलावती रुग्णालयामध्ये सध्या सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत. त्याच्यावर शस्त्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. गुन्हे शाखेनं त्याच्या घरात काम करणाऱ्या तिघांचेही मोबाईल सध्या जप्त केलेले आहेत. महत्वाची बातमी आपण पाहताय, सैफच्या घरी काम करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे.